संयुक्त राष्ट्रांनी घेतलेल्या पुढाकाराचं राष्ट्रपतींनी स्वागत केलं. आयात शुल्कावरील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लागू केलेले कर अवैध असल्याचा निर्वाळा अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कलम 122 अंतर्गत आधीच लागू असलेल्या सामान्य शुल्काव्यतिरिक्त 10% जागतिक शुल्क लादण्याच्या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. भारतासोबतच्या व्यापार करारावर या नव्या शुल्कामुळे कोणताही परिणाम होणार नाही असं ट्रम्प यांनी काल सांगितलं. भारतासोबतचे आपले संबंध अतिशय चांगले असून भारतासोबत व्यापार सुरू आहे असं ते म्हणाले. न्यायालयाच्या निकालानंतर ते प्रसारमाध्यमांसोबत बोलत होते. दरम्यान ट्रम्प यांनी या नव्या 10% कराराचा भारताला तात्पुरता लाभ मिळाला असून नुकत्याच जाहीर झालेल्या अमेरिका भारत व्यापार कराराच्या अटींऐवजी केवळ 10% आयात शुल्क लागू राहणार आहे. नव्याने जाहीर करण्यात आलेले शुल्क न्यायालयाने फेटाळलेल्या कराराच्या ऐवजी अंमलात राहणार आहे. व्हाईट हाऊसनं याबाबत जारी केलेल्या म्हणण्यानुसार आज नव्याने घोषित करण्यात आलेला 10% वैश्विक कर हा आधीच्या करारानुसार भारतावर लागू कराराव्यतिरिक्त लागू राहणार नाही. उलट त्याऐवजी आजचा केवळ 10% शुल्क लागू राहणार आहे. तात्पुरता तरी हा 10%च आयात शुल्क लागू राहील असं व्हाईट हाऊसनं म्हटलं आहे. ट्रम्प यांनी आधी भारतावर 25% आयात शुल्क लागू करण्याचा आदेश जारी केला होता. मात्र भारतासोबत झालेल्या चर्चेनंतर संयुक्त निवेदनामध्ये हा कर 18%वर आणण्यात आला होता. आता व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार काही काळासाठी हे 18% आयात शुल्क देखील 10%वर आलं आहे. तत्पूर्वी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना जोरदार धक्का देत विविध देशांवर लादलेल्या प्रति आयात शुल्कांना अवैध ठरवलं आहे. अमेरिकेच्या व्यापारी भागीदारांवर व्यापक आयात शुल्क लादण्यासाठी ट्रम्प प्रशासनानं केलेल्या आणीबाणीच्या अधिकाराचा वापर बेकायदेशीर असल्याचं न्यायालयानं म्हटलं आहे. भारत